हिंदू धर्म रक्षरक्षिताः श्री वाल्मिकी कृत रामायण कथा वाचन. अतिशय विस्तृत असा कोशल नामक प्रदेश शरयू नदीच्या तीरावर वसलेला होता. हा कोशल प्रदेश हिरवागार भरभराट पावलेला व धनधान्याने संपन्न होता. या विस्तीर्ण प्रदेशात मानव जातीचा अधिपती वैवस्वत म्हणून याच्या इच्छेनुसार बांधली गेलेली सुप्रसिद्ध अयोध्या नगरी ही कीर्तिमान नगरी 12 योजने लांब आणि 3 योजने रुंद अशी पसरलेली होती. ती अतिशय सुनियोजित नगरी होती आणि तिचे रस्ते उन्मट हत्तीच्या सोंडेतून फवारलेल्या सुगंधी पाण्याने शिंपलेले असत. दररोज स्वर्गीय अप्सरा त्यांच्या विमानातून भ्रमण करीत या नगरीवर फुलांचा वर्षाव करीत असत. अयोध्येची कमांडदार प्रवेशद्वारे संगमरवरी होती आणि दरवाजे सोन्या चांदीच्या मुलामा दिलेले व मूल्यवान रत्न जडित होते. शत्रूला मागे हटवणाऱ्या तोफा व गोपण यंत्रे शहराच्या भिंतीचे रक्षण करीत होती. बाजाराच्या जागाही सुनियोजित होत्या व रस्त्याच्या दुतर्फा 7 मजली इमारती होत्या. बहुमजली सुंदर राजवाडे आणि सभोवती अति सुंदर बागा असलेली संगीत वाद्यांचे झंकार प्रतिध्वनित होणारी अयोध्या नगरी ही स्वर्गाचा राजा इंद्र याच्या अमरावतीशी स्पर्धा करीत होती. संपूर्ण शहरात भाट आणि गायक हे सर्वांच्या कल्याणासाठी पूर्ण पुरुषोत्तम भगवानांच्या कीर्तीचे गुणगान करीत असत, तर नर्तक परमेश्वराच्या लीला सादर करीत असत. अयोध्येत फुलांची भरगच्च भरलेल्या आणि फळवृक्षांच्या छायेतले सुंदर बागा होत्या. तलाव निळ्या तांबड्या आणि सोनेरी कमळांनी भरलेले असत, तर कारंजातले पाणी आकाशात उंच उसळत असे. वाऱ्याच्या हळूवार झुळका कारंजामधून उडणाऱ्या सुगंधी तुषारांच्या स्पर्शाने प्रजाजनांना थंडावा देत असत आणि त्यामुळे गरम उन्हाळाही वसंत ऋतूसारखा भासत असे. मोर आणि क्रौंच्या सारख्या पक्ष्यांचा गुंजारव सर्वत्र ऐकू येई. अयोध्येच्या झऱ्यांमधून वाहणारे पाणी उसाच्या रसासारखे मधुर होते. हे पाणी फक्त पिण्यासाठीच नव्हे तर असंख्य आमराईच्या सिंचनासाठीही वापरले जात असे. निर्दोष रचना असलेली अनेक घरे आणि महाल मूल्यवान दगडांनी बांधलेले होते आणि ते पातकांनी व फुलांच्या तोरणांनी सजवलेले होते. त्यांचे सौंदर्य वैकुंठाच्या महालांशी स्पर्धा करीत होते. कुशल नेमबाज, शस्त्र चालवण्यात निपुण आणि एकाच वेळी हजारो माणसांशी लढू शकणारे हजारो रथी महारथी योद्धे या महान नगरीचे संरक्षण करीत होते. अयोध्येत जाणारे प्रमुख रस्ते नेहमी प्रवाशांनी गजबजलेले असत. देशोदेशींचे राजे व राजपुत्र अयोध्येच्या राजाला वर्षातून एकदा अभिवादन करण्यास व आदराने त्यांचा मान सन्मान करण्यास येत असत. जवळचे आणि दूरचे व्यापारी मालाची देवघेव करायला बाजारात गर्दी करत असत. ब्राह्मण नेहमी यज्ञात तुपाची आहुती देताना, वैदिक सुक्ते गात म्हणताना, भगवान विष्णूंची स्तुती पठण करताना दिसत. इंद्रियांवर ताबा मिळविल्यामुळे आणि सत्यवादी असल्यामुळे या ब्राह्मणांना सर्व चांगल्या गुणांचे वरदान मिळालेले होते. महाराज दशरथ संपूर्ण जगाचे सम्राट होते आणि ते एका महान राजर्षी असल्यामुळे एका महर्षीच्या योग्यतेचे समजले जायचे. महाराज दशरथ हे असंख्य शत्रूंशी एकट्यानेच लढण्याची क्षमता असलेले एक महान योद्धा होते. राजा दशरथ आणि त्यांचे प्रजाजन पूर्णपणे धार्मिक वृत्तीचे असल्या कारणाने अयोध्या म्हणजे परिपूर्ण वैदिक संस्कृतीचे एक चित्रच होते. कल्पनेतले प्रत्येक वैभव तेथे पूर्णत्वाला गेलेले दिसत असे, तर पापी जीवनातून निर्माण होणारी भौतिक दुःखे मुळी अस्तित्वातच नव्हती. अयोध्येत राज्याच्या शांततेसाठी व भरभराटीसाठी समाजातील 4 वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र परस्पर सहकार्याने सहभागी होत असत. कोणी कोणाला फसवीत नसे आणि कोणीही कृपण नव्हता. उद्धटपणा, नास्तिकपणा, कठोर वागणे व बोलणे यांचे तेथे मुळी अस्तित्वच नव्हते. एवढे सर्व अफाट वैभव आणि प्रसिद्धी महाराज दशरथाजवळ होती, तरी ते नेहमी दुःखी असत. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा वंश पुढे चालवू शकेल असा पुत्र त्यांना होत नव्हता. शेवटी बऱ्याच विचार विनिमयानंतर राजा दशरथाने पुत्र प्राप्तीकरिता अश्वमेध यज्ञ करावयाचे ठरवले. यावर श्रील प्रभुपाद व्याख्या करतात. वैदिक यज्ञ हा काही साधा सुद्धा समारंभ नव्हे. अशा यज्ञ समारंभांना देवता उपस्थित राहत आणि बळी दिल्या जाणाऱ्या पशूंना पुनर्जन्म मिळत असे. या कलियुगात देवतांना आमंत्रित करू शकणारे व पशूंना नवजीवन देणारे सामर्थ्यवान ब्राह्मणच अस्तित्वात नाहीत. पूर्वीच्या काळी ब्राह्मण वैदिक मंत्रात पारंगत होते आणि मंत्रांची शक्ती दाखवून देऊ शकत होते, पण या युगात अशा तऱ्हेचे ब्राह्मण नाहीत. म्हणून असे यज्ञ निषिद्ध आहेत. अशा तऱ्हेने यज्ञ करावयाचे मनात आल्यावर महाराज दशरथांनी आपले मुख्यमंत्री सुमंत्र
यांना कुलगुरूंना बोलावयास पाठविले. जेव्हा वसिष्ठ व वामदेवांच्या अधिपत्याखाली सर्व ब्राह्मण एकत्र जमले तेव्हा महाराज दशरथ त्यांना संबोधित करीत म्हणाले, हे द्विजश्रेष्ठ, गेली कित्येक वर्ष मी पुत्रप्राप्तीची उत्कंठेने वाट पाहतोय, पण माझे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. मला वारसा नसल्याने मी फार दिवसापर्यंत सुखात असल्याचे नाटक करू शकत नाही. खरोखर माझे दिवस व्यर्थ गेले आहेत असे वाटते आणि ते दुःखाने भरलेले आहेत. म्हणून खूप विचार करून आणि आपल्या अनुमतीने